तर मंडळी, हंपीतील सिसवेकालू आणि कडलेकालू गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो ते हंपीतील एकशिला नंदी हे महाकाय दगडात कोरलेल्या 8 फुटी उंच काळ्या नंदीच्या शिल्पाचं दर्शन घ्यायला, जे येडूर बसवण्णा म्हणूनही ओळखले जाते. हे विरूपाक्ष मंदिराच्या पूर्वेस हेमकुटा टेकडीच्या पायथ्याशी स्थित असून विजयनगर साम्राज्यातील कलाकुसरीचे एक प्रमुख आकर्षण आहे. हे जे तुम्ही समोरचं शिल्प बघताय हे एकाच विशाल खडकातून कोरलेलं आहे. हंपीच्या मुख्य रस्त्याच्या एका टोकाला विरूपाक्ष मंदिराच्या समोर हेमकुटा टेकडीच्या पायथ्याशी हे आपल्याला बघायला मिळतं. यालाच एकशिला नंदी किंवा येडूर बसवण्णा मॅसिव्ह नंदी असेही म्हणतात. सुमारे 8 फूट उंचीचा हा नंदी बसलेल्या अवस्थेत आहे. नंदीच्या समोर एक दुमजली मंडप आपल्याला बघायला मिळतो. हे स्थान हंपीच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाचेही प्रतीक आहे. हे शिल्प विजयनगर साम्राज्याच्या काळातील कृष्णदेवराय याच्या भव्य शिल्पकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. हे मंदिर आपल्याला पूर्वीच्या हंपी बाजाराच्या पूर्वेकडच्या टोकाला बघायला मिळते. या मंदिराचे बांधकाम हे उघड्या मंडप स्वरूपात बांधले गेलेले आहे, जे 2 मजली इमारतीत आहे. हा नंदी ग्रॅनाइटच्या पाषाणात कोरलेला असून या नंदीचा आकार खूपच मोठा आहे. त्यावर बारीक नक्षीकाम केलेलेही आपल्याला दिसते. या नंदीच्या गळ्यात घंटेची माळ ही आपल्याला अलंकार रूपात कोरलेली दिसते. मंडळी, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील. आणि हो, न विसरता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.